नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी हंडा घासणार आहे बघा. तर हंड्याला आहे ना, म्हणजे तेलकट टाक जास्त झाले जरा माझंच हाताला लागून लागून. तर ह्याला मी कशाने घासते माहिती आहे का? आता ह्याला मी पितांबरीनं घासणार आहे. तर पितांबरीनं आहे का नाही, इतकं छान चमकतंय, स्टील लय भारी चमकतंय. कोणाला म्हणजे जास्त हे करायचं असेल का नाही, तांबूस डाग असेल चहाच्या कपाला ह्याला कशाला पण असलं ना तांबूस डाग, तर ते डाग सुद्धा निघून जातात बरं का. तुम्ही उगाच चिमूटभरच पितांबरी घेतली आणि त्या चहाच्या स्टीलची भांडी असली तर बरं का, स्टीलचं पातेलं, स्टीलची भांडी असली किंवा स्टीलचं कप असलं तर त्याच्यात आहे का नाही थोडीशी पितांबरी टाकून नुसतं बोटाने जरी घासलं ना तर ती इतकं छान निघतंय की एकदम सुंदर असं. त्याचं पिवळसर डाग जे पडलेलं असतात का नाही चहामुळं, तर ते चहामुळं ती इतकं छान स्टील निघतंय पितांबरीमुळं की लय भारी निघते. पातेली सुद्धा तुम्ही बघा एखाद्या वेळेस घासून इतकी सुंदर निघतात. काय नाही, फक्त थोडीशी पितांबरी घ्यायची, लय लय नाही घ्यायची, आणि घासायचं, त्याला चोळायचं फक्त चांगलं जीव लावून. नाहीतर ती म्हणजे मी असं का म्हणते, कारण मला सगळ्यात जास्त माझा भांड्यावर लय जीव आहे बरं का घरातल्या. मला भांडी खराब झाली की अजिबात करमत नाही. आणखीन एक सांगायचंय की आता तुम्ही मला नाही का किती दिवस झालं बघताय, सगळेजण मला सोशल मीडियावरती सगळी बघतात. एवढ्या दिवस झालं मला बघतात सगळी की मला वाटतं 6 वर्ष झालं माझ्या यूट्यूब चॅनेलला, की मी 6 वर्ष झालं व्हिडिओ बनवते. तर म्हणजे मी पण काही येडी नसेल आणि माझ्या घरातली पण काही येडी नसतील, आणि डॉक्टर तर एवढं येडं नसतेलच. मला वाटतंय की ज्या डॉक्टरकडे मी जाते, ज्या डॉक्टरनी माझी कंडिशन बघितली की काय असं तसं, म्हणजे मलाच विश्वास बसत नाही. लोक परत 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 त्याच 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 का कमेंट करतात की मी खोटं बोलते, मी खोटं बोलते. बरं ठीक आहे, मी खोटं बोलते, तुमच्या इच्छेनुसार मी खोटं तर खोटं बोलते. पण मला हाऊस नाही हो आली, नाही आली हाऊस, मला खरंच नाही आली हाऊस. म्हणजे मी ह्या गोष्टी मनाला लावून घेत नाही बरं का. माझ्या जी जुनी यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांना सांगते, ह्या गोष्टी मी अजिबात मनाला लावून घेत नाही. पण कसं माहिती आहे का, ही का म्हणून अशी म्हणजे हे करते ती. ठीक आहे, मी खोटं बोलते, कशासाठी बोलते ती तुम्हालाच माहिती असेल, मग मी खोटं कशासाठी बोलते. पण मी खोटं ह्यासाठी तर नाही बोलणार. ही दिसली का सुपली तुम्हाला? ही दिसली सुपली? त्या सुपलीत काय काय आहे माहिती आहे का? ह्याच्यात मी हे टाकलंय, हे पायमोज आहे, म्हणजे मऊ आहे म्हणून मी ही पायाखाली टाकलंय. माहीला पास्ता बनवून दिलाय म्हणून मी ही पायाखाली टाकलंय, टाचाखाली, कारण माझ्या टाचचं निघतंय साल्ट. आणि ह्याच्यात माहीचा बनेल आहे बघा, हा बनेल, हा लय लहानपणीचा बनेल आहे माहीचा, माहीला येत नाही आता. हा बनेल आहे बघा, म्हणजे तिला येत नाही. लहानपणी मी तिला उन्हाळ्यात असे कॉटनच्या बनेल घेतलं होतं घालायला, आणि तिला हा येतच नाही घालायला, म्हणजे बसत नाही आता. त्यामुळे मग मी ही घेतलाय पायाखाली. तर मी ही पायाखाली घेतलाय. तर मी ही काय करते माहिती आहे का, मी ही बनेल आहे ना असा सुकलेट टाकते असा. आणि ही कॉटनचं जरी असलं ना तरी पण ह्यानी पण त्रास होतो मला, कारण ती रफ आहे ना, म्हणून ही मऊ मी पायमोजा घेतलाय आणि असं ठेवते. अशी ठेवायची हवस कुणाला आली सांगा बरं? कुणाला आली असं ठेवायची हवस? बरं ती ठेवायची असं ना का असं ना, 4 माणसात पण मी अशी सरकत सरकत जाते माहिती का, ही सुपली घेऊन पायाचे. मला नसेल काय वाटत, माणसं असं कुठं जर गेलं का नाही, मी असं सरकाय लागले. मी कुठं पण गेलं तरी मी जास्त उचलून घ्या असं म्हणतच नाही, मी जास्त अशी सरकायचाच प्रयत्न करत असते. का तर मला पण त्रास होतोय हाताला, ह्याला उचलल्यावर हे गेल्यावर परत आणि माईच्या पप्पांना पण त्रास होतो, म्हणून मी जास्त करून सरकतच जाते. कुठंही जाऊ द्या, कितीही मोठा आमदार असला तरी पण मी, तिथं बी कुठं कार्यक्रम असला तरी पण मी सरकत जाते. तर कोण जर असलं ना तर मी तिथं सरकतच जाते. माणसं बाया असो, लहान लेकरं असो, माझ्या तोंडाकडे सगळी रका रका बघते. एवढ्या मोठ्या माणसात पण मला सरकत जायला लागतं. मी खोटं बोलते बरं, ती जाऊ द्या. ही तर माझी पोरगी आहे, हिला नसेल वाटत का? माही तुला वाटतंय का ग? म्हणजे मला चालायला येत नाही, मी खोटं बोलते या, वाटतंय का असं? मला चालायला येत नाही, मी अशी नाटक करून व्हिडिओ टाकते खोटं खोटं बोलून. वाटतंय का? तिला काहीच वाटत नाही, म्हणजे तिला प्रश्नच माझा कळाला नाही मी काय म्हणते ती. अगं कमेंट करणारी काय म्हणतात माहिती आहे का, की हिला चालायला येतंय पण ही खोटं बोलते. येतंय काय मला चालायला? आ, बघितलं, माझी लेक वर मान करून सुद्धा बोलत नाही, इतकं तिला वाईट वाटतंय. कुणाला हवस आली? मला तर नाही आली हवस. हां बरं, ती जाऊ द्या. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा,
पाण्यात भिजले मी, अक्षरशः भिजले. मला दुखणं यायचं दुखणं. मी आत्ता वॉशिंग मशीन घेतली 2 वर्ष झालं, पण मी पाण्यात भिजायचे अक्षरशः दुखणं तर यायचं. पण माझं आहे ना निरम्यानं आणि ह्यानं हे पाय आहे ना, पाय अक्षरशः हे सडलं होतं सगळं, पाय सडलं होतं सगळं. इतकं घाण झालं म्हणजे इतकं बेकार अवस्थेत मी होते त्या निरम्यानं आणि त्या साबणाच्या पाण्यानं. मी वॉशिंग मशीन घेतली, ती पण सगळ्यांचं यूट्यूब फॅमिलीचंच म्हणायला लागते ना उपकार माझ्यावरती, की त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त हे केलं, त्यामुळं मला सपोर्ट केला त्यांनी जास्तीत जास्त, मला लाईक केलं, त्यामुळं मी ती वॉशिंग मशीन पण घेऊ शकले. आणि कपाट दिसतंय, हे आपल्याला कपाट युरोपच्या ताईनं दिलेलं आहे पाठीमागं, इथंच आज व्हिडिओ काढते मी. आणि म्हणजे माझं सगळं म्हणजे यूट्यूबमुळं माझं सगळं खरंच चांगलं झालं यूट्यूबमुळं, यूट्यूबवर आल्यामुळं. तुम्हाला दाखवू का मी भांडी कशी असते माहिती आहे का? इथं एक पाय ठेवत असते, इथं कट्टा आहे छोटासा, या कट्ट्यावर एक पाय ठेवायचा, खाली एक पाय ठेवायचा आणि मग भांडी घासायची. नाही हो, मला नाही हवस आली खोटं बोलायची. हां, आणि लाईव्हला आहे का नाही, म्हणजे लाईव्हला रात्रीच विषय झालता, एक नवना दादा म्हणून आहेत त्यांनी विषय काढला होता की माझ्या ताईला लवकरात लवकर चालायला येऊ दे. म्हणलं नाही दादा, व्हिडिओ जरा थोडंसंही झालं का नाही की लगे लोक काहीतरी मध्ये घालतातच, स्टोमनं खुसाकणं घालतात. आणि गोविंदादा एक आहेत, त्यांनी परवाच्या लाईव्हला मला गिफ्टिंग केलं होतं बरं का. तर थँक्यू सगळ्यांना. आणि गिफ्ट लाईव्ह पण घेते मी रात्रीच्याला 9 वाजता लाईव्ह असते माझी. ज्यांना कुणाला लाईव्हला यायचं त्यांनी नक्की या, मी गाणी पण म्हणत असते लाईव्हमध्ये, नक्की या लाईव्हमध्ये. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर खरंच व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. असंच तुमचा सपोर्ट असू द्या. तर थँक्यू सगळ्यांना. हे आलं पाण्याचा जार घेऊन. तर तुम्हाला काय वाटतंय, बायकाच बायकांना पाठीमागं खेचायचा प्रयत्न करतात. तरी तुम्हाला सांगते, मी 2 महिने व्हिडिओ टाकत नव्हते, आत्ता कुठं रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागले की झालं चालू. जुन्या व्हिडिओवरनं एक पीठ मळतानाचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला कमेंट आली बघा. ह्याच्यावर काय वाटतंय तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. माई गॅस बंद कर ग.